सर्व व्ह्यूअर्सना जय भारत, जय संविधान, जय भीम, अस्सलाम वालेकुम। पहिलं जे आहे की मुस्लिम समाजाला आणि ख्रिश्चन समाजाला आरक्षण देणं ही सर्वात पहिली मोठी मागणी आहे। आज आपण पाहिलं असेल की मुस्लिम समाज जो आहे आणि ख्रिश्चन समाज जो आहे हा आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूपच मागासलेला आहे। याचे सर्व रिपोर्ट्स ऑलरेडी आलेले आहेत। 2053 पासून ते 2018पर्यंत जे अहवाल आले त्याच्यामध्ये हे सर्व पूर्ण नमूद आहेत। आज इथं सत्याग्रहाला बसण्याच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, एक तर पहिलं म्हणजे शिक्षणामध्ये आरक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण। त्याचबरोबर बार्टी आणि सारथीप्रमाणे मुस्लिम आणि मायनॉरिटी समाजासाठी मार्टी असावी ही आमची त्यात मागणी आहे। आणि त्याच्याबरोबरच आपण पाहिलं असेल की मॉब लिंचिंग आणि हेट स्पीच ह्याच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीप्रमाणे मुस्लिम आणि अल्पसमाजाला सुरक्षा मिळावं ही त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे। त्याबरोबर मायनॉरिटीसाठी असणारा जो 15 कलमी कार्यक्रम जो आहे हा शासनाने 18 डिसेंबर हा मायनॉरिटी हक्क दिवस आहे, तोच हक्क दिवस न पाळता वर्षभर सगळीकडे तो 15 कलमी कार्यक्रम राबवावा। आणि त्याचबरोबर मुस्लिमांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी जे हक्क दिलेले आहेत या हक्काची अंमलबजावणी पूर्ण फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात करावी, या मागणीकरता माझं हे सत्याग्रह, बेमुदत सत्याग्रह सुरू आहे।